Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. प्रवीण चव्हाण यांचं नाव फार मोठं आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रवीण चव्हाण सरांचं आपण इथे स्वागत करूया आणि प्रवीण चव्हाण सरांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. असं म्हणतात की ज्या गावात आपण जगतो त्या गावची माती आणि ज्या माणसात आपण वावरतो त्या माणसांची नाती आयुष्यात विसरायची नसतात. म्हणून सर्वप्रथम मी आपल्या या मातीला आणि मी जोडलेल्या माणसांच्या नात्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे वंदन करतो या विदर्भातील सर्वांचे जीवनदायिनी ज्या नद्या असतील, वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, नाग, पेंच यांना मी मनापासून वंदन करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा हा एक ग्लॅमरचा विषय म्हणून आपण त्याकडे बघतो. आज तुम्ही इथे आलेत, अनेकांच्या मनात उत्सुकता असेल की काय स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय. बरेच जण त्या स्पर्धा परीक्षेला ग्लॅमरच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघत असाल की स्पर्धा परीक्षामध्ये आल्यानंतर जे यश मिळेल त्याच्यातून काहीतरी बंगला, गाडी, खूप काही अशी ताकद वगैरे मिळेल. ह्या एका दृष्टिकोनातून आपण त्या स्पर्धा परीक्षेकडे बघतो. परंतु केवळ तेवढंच नाही तर मित्रांनो, ही अशी सेवा आहे किंवा अशा पद्धतीची सर्व्हिस आहे की ज्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करता येते. समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला आज जाणवत असेल की सरकारी नोकरी मिळवणं हा अत्यंत कठीण आणि जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आणि त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षा. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झालेली आहे आणि त्यातलाच एक म्हणजे या स्पर्धा परीक्षा. MPSC, UPSC हे दोन कमिशन, या घटनात्मक दोन संस्था आहेत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याचप्रमाणे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. UPSC द्वारे अनेक पदं भरली जातात. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या जे विभाग आहेत त्या विभागातली अनेक पदे भरली जातात. त्यापैकी एक सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, याद्वारे जवळपास 26 ते 27 पदं भरली जातात. त्यामध्ये IAS, IPS, IRS तिथपासून ते इंडियन रेल्वे सर्व्हिस, इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस, इंडियन डिफेन्स सर्व्हिस अशी वेगवेगळी पदं या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून भरली जातात. त्याचप्रमाणे UPSC या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन सोबत इतरही अनेक वेगवेगळ्या पदांची एक्झाम घेत असते. तीच गोष्ट MPSC बाबत. MPSC द्वारे विभागीय परीक्षा आणि सरळ सेवा परीक्षा या दोन प्रकारच्या परीक्षा भरल्या जातात. त्यातल्या त्यात सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे राज्य सेवा परीक्षा की ज्यातून राजपत्रित अधिकारी निवडले जातात आणि त्यानंतर PSI, STI असिस्टंट या वर्ग 2च्या अराजपत्रित पदे त्यासाठी निवडली जातात. मित्रांनो, मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला, तुम्ही ह्या वयामध्ये आलेत MPSC, UPSC समजून घेण्यासाठी, कसा अभ्यास करावा, काय वाचावं, कोणती पदं असतात ही तुम्हाला आतापासून माहिती मिळते. ही एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु मी जेव्हा 2009ला अभ्यास सुरू केला तेव्हा त्याही आधी मला कुठल्याही प्रकारचं UPSC किंवा MPSC याबद्दलची माहिती नव्हती. तो एक प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत काय करावं, कसा अभ्यास करावा, कोणते बुक्स वापरावे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. माझं शिक्षण जिल्हा परिषदेत झालेलं. प्रायमरी गावातच, एका खेडेगावातच माध्यमिक 10वी पर्यंत शिक्षण झालं. अभ्यासात बरा होतो. 12वीला तालुक्याच्या गावी शिक्षण झालं आणि 12वीत असताना मला सायन्समध्ये ग्रुपमध्ये जवळपास 90% मार्क्स मिळाले आणि मनामध्ये इच्छा होती की डॉक्टर बनावं. राजकारणाची आवड होती. डॉक्टर बनायचं, गव्हर्नमेंटला आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये नसल्यामुळे राजकारणात भाग घेता येतो. पुढे हळूहळू ग्रामपंचायत, पंचायत समिती, आमदारपर्यंत प्रवास करावा, मनामध्ये हे एक स्वप्न. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. 12वीला असताना, 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर माझे वडील वारले आणि घरावर इतकं संकटच कोसळलं
उदरनिर्वाहाचा विचार करावा लागला. आता वडील वारले, 12वीला एवढे चांगले मार्क्स मिळाले, सीईटीचा पेपर बाकी आहे, मेडिकलचा, इंजिनिअरिंगचे सीईटीचा पेपर बाकी आहे. आता काय करावं? भाऊ लहान, बहीण लहान, शेती होती ती पण नावावर नव्हती, कारण अनेक तुम्हाला माहित असतं की सगळ्या भाऊबंधांचे नावं वगैरे असतात. तर उदरनिर्वाहाला साधनच नाही, करायचं काय? अशा वेळेस निर्णय घेतला की आपल्याला पटकन नोकरी लागायच्यासाठी कुठला मार्ग आहे का? कारण मेडिकलला गेल्यानंतर 6 वर्ष एज्युकेशन घ्यायचं, पुढे परत MD करण्यासाठी 3 वर्ष, स्वतःचं हॉस्पिटल टाकणं एक जरा, आणि तो खर्च घरी कोणी कमवता नसल्यामुळे कोण करणार हा प्रश्न निर्माण झालेला. इंजिनिअरिंगला 6 ते 7 वर्ष लागतील, पुढे जॉबचा प्रश्न, मग काय करायचं? 2006ची घटना आहे, सॉरी 2003ची. मग मी विचार केला की आता करावं काय? मग शॉर्टकट त्यावेळेस मार्ग मला दिसला, बहुतेकाने सुचवला की लवकर नोकरी लागायची असेल तर तू DED कर, डिप्लोमा इन एज्युकेशन. 2 वर्ष DED केल्यानंतर लगेच तुला शिक्षकाची नोकरी हमखास लागते. मी ऍक्सेप्ट केलं. चला आता 90% मार्क्स जाऊ द्या, विसरा आता सायन्स, डॉक्टर, आमदार वगैरे या सगळ्या गोष्टी. मी DED ला ऍडमिशन घेतलं, 2 वर्ष DED केलं, आणि त्यावेळेस DED ला लागल्यानंतर हमखास शिक्षक होणार होते याची गॅरंटी होती. आताचं जे चित्र आहे ते बदललं, 2010 नंतर चित्र बदललं, परंतु त्या काळात 2003-04च्या काळामध्ये DED झाल्यानंतर तुम्हाला 100% नोकरी होती. मी DED झालो आणि पास झाल्यानंतर मी 3च महिन्यामध्ये शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लागलो. आनंद झाला. वयाच्या 20वे वर्ष, माझ्या 20वा वाढदिवसाच्या वेळेस मी बरोबर शिक्षक म्हणून जॉईन झालो. एवढ्या कमी वयात नोकरी लागली. सुरुवातीचा पगार होता 3000 रुपये शिक्षण सेवक, पण त्या 2006च्या त्या वाईट कंडिशन मध्ये तोही माझ्यासाठी खूप काही होता. नोकरी जॉईन केल्यानंतर घरापासून, गावापासून मला 12 किलोमीटरच्या अंतरावर नोकरी लागली. ते गाव असं एका दुर्गम भागामध्ये होतं. बस तिथपर्यंत जात नव्हती, माझ्याकडे बाईकही नव्हती. बस जायची, एका फाट्यावर उतरावं लागायचं, तिथून 2.5 किलोमीटर चालत जायचं, 2.5 किलोमीटर पुन्हा रिटर्न यायचं, 5-5:30ची बस पकडायची, रिटर्न घरी यायचं. असा प्रवास सुरू झाला. 3000 पगार, घरासाठी तो पुरेसा होता. ट्युशन सुरू केल्या. स्पर्धा परीक्षा नावाची गोष्ट तोपर्यंत माहिती नव्हती, काहीच संबंध नव्हता. ज्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून पहिल्या दिवशी गेलो ती शाळा एकच शिक्षकी शाळा होती, कारण मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तिथले सर रिटायर झालेले होते, म्हणून ती जागा खाली झाली ती मला मिळाली. पहिल्या दिवशी गेलो, कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी बेल वाजली, कोणीच नाही. मग नंतर गावातून फिरून आलो, काही 25-30 मुलं आले असे फाटके कपडे वगैरे घालून, आणि फक्त खिचडीच्या ॲल्युमिनियमच्या ताटल्या घेऊन. एक नॉमेडिक ट्राईब समाजाची वस्ती होती, कारण बऱ्याच वेळेस मी बघितलं गावापासून दूर राहणार, आणि वर्षातनं 6 महिने ऊसतोडीसाठी ते लोक बाहेर जायचे. मग मला वाईट वाटलं की मुलं फक्त खिचडी खाण्यासाठी आले. मग मी लोकांना समजवलं की मी आता इथे नवीन आलेलो आहे, आधी शिक्षकांनी शिकवलं असेल नसेल मला माहीत नाही, ह्या मुलांना मी स्वतः माझ्या जबाबदारीवर तुम्ही शाळेत पाठवत जा. मग हळूहळू त्यांनी शाळेत पाठवायला सुरुवात केली. मुलं यायला लागली, त्यांना शिकवलं, त्यांना युनिफॉर्म शाळेत लोकांच्या देणग्या थ्रू मिळवून दिले, शालेय पोषण आहाराचा दर्जा सुधारवला. शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून त्या शाळेमध्ये पाण्यापासून सगळं, म्हणजे मन रमून गेलं माझ्या त्याच्यात, विसरून गेलो मी की मला काहीतरी पुढे मोठं बनायचं होतं वगैरे. शिक्षक म्हणून मी आनंदाने रमलो त्या मुलांमध्ये, त्यांची भाषा शिकलो, आणि तेच मुलं 1-1.5 वर्षामध्ये मुलं बोलायला लागले, वाचायला लागले, त्यांचे कपडे चेंज झाले, टाय शूज पासून त्या मुलांना तयार केलं. असे 3-4 वर्ष माझे गेले. आणि एके दिवशी सहज माझं एका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम होतं जळगावच्या, आणि मी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो. काहीतरी 11 वाजलेले होते. 11 वाजेच्या सुमारास तिथे सर्व कर्मचारी वगैरे आपल्या आपल्या कामात होते. मी माझं काम गेलो, पण कोणीही जागेवर नव्हतं. काहीतरी 11:20च्या आसपास एक लाल दिव्याची गाडी गेटमधून आत आली आणि येऊन त्या एका पोर्चमध्ये जाऊन थांबली. गाडी येता क्षणी सर्व लोक आपल्या आपल्या कामावर गेले. खूप भयान शांतता झाली, सर्व कामाला लागले. आणि एक सूट वगैरे घातलेला एक गोरापान व्यक्ती उतरला
आणि तो त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. सर्वजण कामामध्ये एंगेज. मी म्हटलं कोण आहे एवढी व्यक्ती की हे व्यक्ती आल्या आल्या एवढ्या सर्व कामाला लागले. आणि मी ते व्यक्तीच्या मागे जाऊ लागलो. व्यक्ती आत गेली, केबिनच्या मध्ये गेली, दरवाजा बंद केला. वरती नाव लिहिलं होतं डॉक्टर विजय सिंगल, जिल्हाधिकारी जळगाव, आणि खाली होतं IAS. मी बसून राहिलो त्या केबिनच्या बाहेर कितीतरी वेळ बसून राहिलो आणि त्या पाठीकडे बघत राहिलो. नंतर थोड्या वेळाने जिल्हाधिकारी बाहेर आले आणि कुठेतरी मोर्चा आणि सभा होती लोकशाही दिनाची वगैरे, आणि अनेक लोकांची समस्या ती व्यक्ती चुटकीदर्शी पटापट सोडवत होती. मी बघत होतो, स्तंभित झालो होतो. माझं काम झालं, मी घरी गेलो, पुन्हा शाळेत जायला लागलो. मात्र रस्त्यावरनं जाताना येताना मी जे बसने उतरल्यानंतर ज्या फाट्यावरून 2.5 तास शाळेपर्यंत चालत जायचो, तेव्हा मला ती पाठी डोळ्यांसमोर आठवायची. मला म्हटलं आपण असं काहीतरी करूया, आपणही असं काहीतरी बनूया की जेणेकरून आपल्याला एवढ्या मोठ्या पद्धतीने काम करता येईल. डोक्यात तेच राहायचं. मग माझ्या डोक्यात म्हणतं हे लोक IAS म्हणजे नेमकं काय, कसे झाले असतील, काय करावं लागतं त्यासाठी, कोणतं एज्युकेशन आहे. मग मी एका जणाला विचारलं तालुक्याच्या गावाला जाऊन की मला IAS म्हणायचं. ते हसायला लागले, तू काय करतो, प्रायमरी टीचर. अरे बाबा, IAS बनण्यासाठी UPSC द्यावी लागते आणि UPSC साठी तू प्रायमरी टीचर आहे बाबा. कुठेतरी तुझं आता ओपन युनिव्हर्सिटीतनं ग्रॅज्युएशन चालू आहे, DED झालेलं आहे, तू कुठे UPSCच्या नादी लागतो. तिथं IIT IIM झालेले मुलं असतात, चांगली इंग्लिश त्यांना यावं लागते. मीही मानलं, कारण बरोबर आहे, माहितीच नव्हतं त्याबद्दल. मग आता मला काहीतरी असं बनायचं. मग काय कर, मग बऱ्याच जणांनी सांगितलं तू MPSC दे, आणि MPSCत पण राज्यसेवा वगैरे नको देऊ, तर सुरुवातीला STI असिस्टंटची तयारी कर. मी तोपर्यंत ओपन युनिव्हर्सिटीतनं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि अभ्यासाला सुरुवात केली. 2008 पासून पहिल्यांदा 2009ला एक्झाम दिली. आतापर्यंतचा 12वी पर्यंतचा अभ्यास खूप छान होता. ग्रॅज्युएशन मध्ये छान अभ्यास केला होता. शाळा मी चांगले मन लावून काम करत होतो. आणि पहिल्यांदा एक्झाम दिली मी STIची 2009ला, आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये, कारण मला ती खूप सहज वाटली, आणि पहिल्याच प्रयत्नात 2009ला मी STI म्हणून क्वालिफाय झालो. त्याच वर्षीच्या डिसेंबरमध्ये मी राज्यसेवा दिली होती, आणि राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये मी पुन्हा क्वालिफाय झालो 2009च्या, आणि मला उपअधीक्षक भूमी अभिलेख ही राजपत्रित अधिकारी वर्ग 2चं पद मिळालं. 2010ला रिझल्ट आले. आनंद झाला. वाटलं नव्हतं की एवढा सहज क्वालिफाय होईल. अभ्यास पुन्हा चालू केला होता. मला काही जणांनी सल्ला दिला की तू कुठली पोस्ट जॉईन नको करू, नवीन ॲड येणार आहे आणि पुढची प्रिपरेशन चालू कर. मी माझी शाळा कंटिन्यू चालू ठेवली, सेम त्याच याच्यामध्ये. आता पगार वाढलेला होता, त्यामुळे मी बुक्स वगैरे घेऊ शकत होतो. नंतर 2010ला नायब तहसीलदारची एक्झाम, ती ॲड आली. DYSP नायब तहसीलदार असे पदं होते, आणि ती एक्झाम दिल्यानंतर 2010च्या परीक्षेत माझं नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं, आणि मला नांदेड जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळाली. आणि त्यावेळेस मी नांदेडला जॉईन करण्याचं ठरवलं. आणि पुन्हा जेव्हा मी जॉईन करायचं ठरवलं त्याच वेळेस पुन्हा MPSCची ॲड आली. त्यामध्ये खूप चांगल्या जागा होत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या, आणि मी पुन्हा 2011ची एक्झाम दिली, आणि त्यामध्ये मला सहाय्यक विक्रेकर आयुक्ताचा पद मिळालं. म्हणजे त्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये माझं हे 4थं पद होतं. आणि मला यवतमाळला पोस्टिंग मिळाली. यवतमाळला मी 1 वर्ष काम केलं. तर 1 वर्ष काम करत असताना पुन्हा एक्झाम दिली, कारण हे आता जसं आपण यश मिळत जातं तसं आपण पुढचं स्वप्न बघत जातो. अजूनही UPSC डोक्यात नव्हतं. चला आपण MPSC पर्यंत थांबलो, आणि पुन्हा 2012मध्ये मी पहिल्यांदा UPSC दिली, पुन्हा राज्यसेवाही दिली. त्या 2012च्या वर्षी मी खूप चांगला अभ्यास केला. यवतमाळ ऑफिसच्या वेळेनंतर भरपूर वेळ असायचा, आणि 2012मध्ये मला डेप्टी कलेक्टर राज्यसेवेतनं पद मिळालं, आणि 2012मध्ये मी पहिल्यांदा UPSC क्वालिफाय झालो, आणि त्यावेळेस मला इंडियन रेल्वे सर्व्हिस हे पद मिळालं. म्हणजे UPSC पहिल्यांदा दिली. आता अभ्यास खूप चांगला झाला होता, तयारी जोरात होती. 4 वर्ष अभ्यासाला झाले होते, आणि स्वप्न शांत बसू देत नव्हतं. पुन्हा 2013ला एक्झाम दिली UPSCची, आणि 2012ला जेव्हा मला डेप्टी कलेक्टर मिळालं, नागपूरच पोस्टिंग मिळाली, आणि इंडियन रेल्वे सर्व्हिसची लखनौला मिळाली. मी नागपूरहून पुन्हा लखनौला गेलो इंडियन रेल्वे सर्व्हिस जॉईन करायला 2012ला. 2012 नंतर मी पुन्हा अभ्यास केला. 2013च्या एक्झामला मी लखनौला पोस्टिंग असताना पुन्हा तयारी केली, आणि त्या परीक्षेमध्ये मला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस IRS हे पद मिळालं, आणि नागपूरला माझी ट्रेनिंग पूर्ण झाली. म्हणजे 6 वर्षात जवळपास मला 7 पदं मिळाली.
मागे वळून बघायचं, लखनौला जेव्हा मी होतो तेव्हा मला महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं अकॅडमी किंवा कॉलेजेसमधून बोलवायचे, विमानाची तिकीट बुक करायचे. बघा, पायी चालणारा मुलगा, सांगायचा उद्देश आहे की काही फार काही मोठं केलं नाही, पण स्वप्न बघितलं तर काय काय होऊ शकतं. पायी चालायचो, जेव्हा मी त्या पायी जायचो शाळेत जाताना तेव्हा आकाशात विमानं जाताना बघायचो. कधी वाटलं नव्हतं स्वप्नात की असं कधीतरी पुढच्या 5 वर्षात अशी वेळ येईल. गळ्यात बॅग अटकवायची, डबा घ्यायचं, शाळेत निघायचं. आणि लखनौहून जेव्हा मला ते विमानांनी अकॅडमीत बोलवायचे तेव्हा मात्र मी ते विमानात बसल्यानंतर खाली बघायचं, मला माझं ते आठवायचं. यस, स्वप्न बघितलं, मेहनत घेतली तर ती पूर्ण होतात. पुस्तकात वाचायचं ना आपण, फक्त पुस्तकात वाचलं राहायचं की स्वप्न बघा पूर्ण होतात. ते प्रत्यक्ष अनुभवलं. साधी गोष्ट, मी जेव्हा मला 3,000 पगार होता तेव्हा एकदा एका थंडीच्या दिवसात आईने माझ्याकडून शाल मागितली होती, पण मी ती शाल नाही घेऊ शकलो होतो. 300 रुपयाची शाल होती, मी घेऊ नाही शकलो होतो. खूप वाईट वाटलं. वाईट का वाटलं, कारण 3,000 पगार असताना ते किराणा वगैरे सगळे घेतलेले कर्ज, ते सगळे पैसे देणं, त्याच्यामुळे 300 रुपये उरायचे नाहीत. कारण बहिणीचं लग्न करायचं होतं, भावाचं शिक्षण करायचं होतं. आणि जेव्हा माझे रिझल्ट लागले त्याच्यानंतर एवढे सत्कार किंवा घरी एवढे लोक येऊन गेले, तर जवळपास घरी 450 ते 500 शाली आईला आल्या. आणि जेव्हाही मला शाल भेटते तेव्हा मी ती आईला देतो. कारण का, तेव्हा मी घेऊ शकलो नव्हतो. आता कुठल्याही प्रोग्रामला शाल भेटली तर पहिले मी जाऊन आईच्या अंगावर हे करतो, आईच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे सांगायचा उद्देश असं, तुम्ही तरुण आहात, असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू आला ना, आनंदाचा, त्यांना जेव्हा त्यांचा ऊर भरून आला की अरे या आपल्या कर्तृत्वामुळे, तो दिवस तुमच्यासाठी सर्वात आनंदाचा आणि सर्वात मोठा दिवस असतो. म्हणून हे सर्व स्पर्धा परीक्षा, तेच मी तुम्हाला सांगणार. आता हे मी अचीव कसं केलं किंवा काय करावं लागतं या स्पर्धा परीक्षेत. 7 वेळेस, म्हणजे STIच्या याचा अनुभव तर सर्व आहे. DEDचा पण अनुभव आहे, शिक्षकाचाही आहे, STI, PSI, राज्यसेवा, UPSC, ओल्ड सिलेबस, न्यू सिलेबस, सर्व पद्धतीचं केलंय. त्याच्यामध्ये अनुभव आहे. नवीन मुलांना येऊन एक सांगणं आहे की स्टडी करताना सर्वात इम्पॉर्टंट स्वतःला स्वयंप्रेरित ठेवायचं सतत, की बाहेरून कोणी मोटिवेशन द्यायची गरज पडायला नको. आतूनच एवढं प्रज्वलित व्हायला हवं की आपल्याला आपलं ध्येय तेच दिसायला हवं. यस, आपल्याला हे मिळवायचंच. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हे आता तुमचं वय असेल 22-25, ठीक आहे, तुम्हाला आता ह्या वयात वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी क्रॉस करायला लागाल तेव्हा तरुणांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागते. का की नोकरी नसली तर घर कसं चालवायचं, इथून प्रश्न असतो. कारण महागाई खूप झाली आहे. थोडं बाहेर काही आपण नुसतं नोटबुक किंवा बुक्स घ्यायला गेलं तरी 1,000-2,000 रुपये कुठे खर्च होतात कळत नाही. पण जर आपल्याला त्या पिरियडमध्ये जर जॉब नसला तर अत्यंत वाईट परिस्थिती आपली होते. की आणि किती दिवस आपण आपल्या आईवडिलांना ताण द्यायचा. त्यांची 50शी क्रॉस झालेली आहे. तुम्ही आता वयाचे 25 असाल तर आईवडिलांची 50 क्रॉस झाली आहे. ते म्हाताऱ्या होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांची तुमच्याकडनं साहजिक अपेक्षा असते की त्यांना आपण हातभार लावावा. म्हणून लवकरात लवकर आपला करिअर बनवण्याकडे लक्ष द्यायलाच हवं. कारण तिथून आपलं फ्युचर बनतं. साधी एक्झाम असते स्पर्धा परीक्षा. MPSCची एक्झाम दिल्यानंतर काय होतं, आज आपण घरी 500 रुपये घ्यायला जातो तेव्हा आपल्याला खरंच लाज वाटते, कारण आपण काही बाहेरून अर्न करत नाही. पण 2 वर्ष मेहनत घ्या तुम्ही, चांगलं कोणीही मेहनत घेतली आणि समजा MPSCतून एखादी व्यक्ती गट विकास अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला तर त्या व्यक्तीच्या हातात पॉवर्स किती आहे ते विचार करा. एखादी व्यक्ती की ज्या व्यक्तीला आता 500 रुपये घेताना घरून वाईट वाटतं, त्या व्यक्तीला ही एक्झाम काय देते जर तुम्ही मेहनत घेतली तर. तुम्ही जर समजा गट विकास अधिकारी झाला तर त्या तालुक्याच्या वेगवेगळ्या विकास कामांच्या जवळपास 50 ते 60 बँक अकाउंट तुमच्या नावावर असतात, तुमच्या आणि सभापतींच्या. म्हणजे शासन तुमच्या नावाने करोडो रुपये तुमच्या नावाने किंवा तुमच्या ॲथॉरिटीमध्ये पाठवते की तुम्ही खर्च करा. की ज्या व्यक्तीला 500 रुपये घरून घेऊन खर्च करायला हे वाटत होती, त्याच्यावर शासनाने 500 कोटी रुपये खर्च करण्याचा विश्वास दाखवला जातो. एवढ्या एक चांगल्या पॉवर तुम्हाला भेटते, चांगलं सेवा करायचं काम तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भेटतं. म्हणून केवळ एक ग्लॅमर आहे म्हणून येऊ नका. त्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही या एक्झामद्वारे करू शकतात.
तहसीलदार झाल्यानंतर संजय गांधी निराधार नावाची योजना, एकच एक योजना फक्त सांगतो. विधवा, परित्यक्ता, अत्यंत दुर्धर असे आजार झालेले लोक, वयाचे 65 वर्ष क्रॉस केलेले निराधार लोकांसाठीची योजना. चांगलं काम करा, गावोगावी कॅम्प लावा, शासनाची योजना गरिबांपर्यंत पोहोचवा, किती आशीर्वाद तुम्हाला मिळतील. हजारो लोकांना तुम्ही फायदा करून देऊ शकता त्या योजनेच्या माध्यमातून. आणि शासन तुम्हाला देतं, तुम्हाला चांगला पगार देतो, 7 पे कमिशन आहे, अनेक बाकीच्या फॅसिलिटी देतं. आणि त्या सर्वांचा फायदा तुम्ही ह्या समाजसेवा करण्यासाठी करायला हवा. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी स्वयं प्रज्वलित होणं गरजेचं आहे, हे तर मी सांगितलं. पण त्या पलीकडे जाऊन एक प्रॉपर प्लॅनिंग मध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. ते अब्राहम लिंकनांना कोणीतरी विचारलं होतं की, त्यांना अब्राहम लिंकनांना विचारलं होतं की तुम्हाला झाड तोडण्यासाठी 8 तास दिले तर तुम्ही काय कराल. एखादी झाड आहे आणि ते तोडण्यासाठी 8 तास दिले तर तुम्ही काय कराल. अब्राहम लिंकन म्हणाले होते की मला झाड तोडण्यासाठी 8 तास दिले तर त्याच्या आधी 6 तास मी त्या कुऱ्हाड पाजण्यासाठी लावेल. म्हणजे कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी मी 6 तास लावेल आणि शेवटच्या 2 तासात वार करेल. हे सांगण्याचा उद्देश हाच की जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा त्यावेळेस आधी 6 तास, म्हणजे थोडक्यात आधीचा वेळ तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर दिशा ठरवण्यासाठी करा. नंतरचे 2 तास मेहनत घ्या, यश तुम्हाला नक्की मिळेल. ते म्हणतात ना, इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. म्हणून कॉलेज करत असाल तर किती वेळ आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळतोय हे एक बघायचं. आणि फ्री टाइम असेल तर दिवसात कसं 10 ते 12 तास चांगला अभ्यास करता येईल ते बघायचं. काही आवश्यकता नसते की कोणीच म्हणणार नाही की 10 तास अभ्यास करा, 12 तास करा, काही नसतं. दिवसात 5-6 तास जरी चांगला मन लावून कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला तरी आज परीक्षेमध्ये तुम्हाला यश भेटतं. आणि एकाग्रता ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षेचं बुक हातात आल्याबरोबर त्यावेळेस जगामध्ये बाकीकडे काय चाललंय ते सगळं, चिंता विवंचना काय असेल सगळीकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त ते पुस्तक, तुम्ही आणि त्याच्यातलं ज्ञान, एवढंच नातं फक्त त्यावेळेस ठेवायचं. नाही, हेच मी करत गेलो. त्यानं संकट अनेक होते, अडचणी अनेक होत्या, परंतु एकाग्रता मात्र ढळू दिली नाही, स्वतःचा समतोल ढळू दिला नाही. आणि तेच तुम्हाला नवीन तरुण पिढीला करायचं आहे. दुसरी गोष्ट, आधीचा जो अभ्यास व्हायचा 2009, 10, 11च्या सुमारास स्पर्धा परीक्षा ह्या बऱ्यापैकी मी पाठांतर करायचो. त्या काळात विशिष्ट पुस्तक वाचायची, तेवढं वाचायचं बस, एक्झाम द्यायची, क्वालिफाय होऊ शकत होतो. 2012-13 पासून ट्रेंड बदललाय. फक्त मोजके बुक्स, दिलेले बुक लिस्ट वाचून एक्झाम क्वालिफाय होता येत नाही. आता प्रचंड अवेअरनेस मुलांमध्ये आलेला आहे. स्पर्धा परीक्षेचं स्वरूप बदललं आहे. सिलेबसच्या विशिष्ट चौकटीच्या, पुस्तकांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून सर्वप्रथम एक करायचं, एमपीएससीची परीक्षा देत असाल राज्यसेवेची तर आधी क्वेश्चन्स पेपर काढायचे मागच्या 5 वर्षांचे आणि एक क्वेश्चनचं डिटेल अनालिसिस करायचं की हा सायन्सचा हा क्वेश्चन आलेला आहे, हा क्वेश्चन नेमका कोणत्या टॉपिकचा आहे, याचं आन्सर कुठल्या पुस्तकातून मिळू शकतं, पुस्तकातून नाही मिळालं तर नेमकं कोणत्या वेबसाईटला त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. तसा प्रत्येक क्वेश्चन पेपरचं डिटेल्स अनालिसिस ते एमपीएससीचं असेल, यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचं असेल, बँकिंगचं असेल किंवा PSI ST असिस्टंट जी एक्झाम तुम्ही देत असाल त्या एक्झामचे क्वेश्चन्स पेपर आधी मिळवायचे आणि नेमकं काय विचारलं जातं, काय अपेक्षित आहे, काठिण्य पातळी कोणती असेल याचं आधी अनालिसिस करायचं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, ते सगळं अनालिसिस केल्यानंतर चांगल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं की हे पुस्तकं वाचावं लागतील, ह्या वेबसाईट बघावं लागतील, शासनाचे हे रिपोर्ट्स आपल्याला वाचावं लागतील. आणि मग नंतर पुढची गोष्ट, तुम्ही तुमचे स्टडी मटेरियल कलेक्ट करायला सुरुवात करायची. यूपीएससी देणाऱ्यांसाठी पहिली बेसिक गोष्ट, यूपीएससीच्या मुलांनी सर्वात आधी 5वी ते 12वी पर्यंतचे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी ह्या विषयांचे, सायन्स, टेक्नॉलॉजी यांचे सर्व बुक्स 5वी ते 12वी पर्यंत चांगले वाचून काढा. 4 ते 6 महिने जाता फक्त सुरुवातीचे, परंतु हे बेसिक्स आहे. हे केल्याशिवाय पुढचे जे दुसरे कुठलेही असेल, तुम्ही टाटा मॅग्रो हिल वगैरे हे बुक्स नंतरची स्टेप झाली. पण सर्वात आधी NCERTचे बुक्स वाचायचे चांगले. एमपीएससीच्या मुलांनी महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र बोर्डाचे जे बुक्स आहेत 5वी ते 12वी ते चांगले क्लिअर करायचे.
आणि हे करत असताना, हे बेसिक्स करत असताना रोज चांगले न्यूजपेपरचे चांगले लेख वाचायची सवय करायची. 4-5 न्यूजपेपर समोर ठेवा. लोकसत्ता घ्या, महाराष्ट्र टाइम घ्या, सकाळ घ्या, इंडियन एक्सप्रेस घ्या. ज्या गोष्टी एक्झामला क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलाय, ज्या एक्झामला विचारत नाही ते सोडून बाकी संपादकीय महत्वाचे पानं, अर्थविश्व, विज्ञान तंत्रज्ञान हे महत्वाचे पेजेस वाचायचे. कुठल्याही न्यूजपेपरमध्ये फक्त 2-3 पेजेस फक्त वाचण्यासारखे असतात. जे अनेक न्यूजपेपर मधनं सर्वच्या सर्व न्यूजपेपर न वाचता जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते वाचायला जवळपास 2 ते 2.5 तास रोज वेगळा वेळ द्यायचा. सकाळी 6 ते 8:30 पर्यंत मस्तपैकी मी 5-6 न्यूजपेपर मधले महत्वाचे लेख वगैरे वाचून ठेवायचे. कारण आताच्या एक्झाम बदलते स्वरूप, त्या बदलत्या स्वरूपामध्ये करंट इव्हेंटशी रिलेटेड असणारे टॉपिक्स मोठ्या प्रमाणात प्रश्नपत्रिकेत विचारले जातात. म्हणजे आता तुम्हाला दिलेला असतं सिलेबसमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शब्द दिलेला असतो, पण प्रश्न असा असतो की चीनने मागच्या वर्षी खालीलपैकी कोणते यान मंगळावर पाठवले किंवा चंद्रावर खालीलपैकी कोणते यान पाठवले, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. आता तो पुस्तकात नसणार, कारण पुस्तक छापलेलं असतं 2010 मध्ये, घटना घडलेली असते 2014 मध्ये. प्रश्न असतो विज्ञान व तंत्रज्ञानाचा. पण म्हणून आपण जो अभ्यास करतो तो अभ्यास हा बुक्स आणि न्यूजपेपरच्या करंट इव्हेंट यांच्याशी रिलेट करायचा. न्यूजपेपर वाचायचं, बघायचं कोणता टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट चालू आहे तो बघायचा. समजा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचा टॉपिक न्यूजपेपरमध्ये चालू आहे, त्याच्यावर खूप चर्चा चालू आहे, त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन मध्ये पुस्तक घ्यायचं राज्यव्यवस्थेचं आणि भारतीय न्यायव्यवस्था हे प्रकरण चांगल्यात चांगलं करून टाकायचं की न्यायव्यवस्थेची मर्यादा किती आहे, त्यांचे अधिकार किती व्याप्त आहेत, नेमकं शासनाची अंग कोणकोणती आहेत, कोणते आधारस्तंभ आहेत लोकशाहीचे, डिटेल्स वाचायचे. टीव्हीवरच्या डीडी न्यूज, लोकसभा चॅनल्स, राज्यसभा चॅनल्स यावर ज्या चर्चा चालतात आपण नेमकी हेच बघत नाही. तुम्ही दूरदर्शनच्या चर्चा बघा, लोकसभा चॅनल्स, राज्यसभा चॅनल्सवर अत्यंत महत्वाच्या टॉपिकवरच्या चर्चा चालू असतात. त्या चर्चांचा फायदा तुम्हाला सर्व पेपर्समध्ये, एसे मध्ये, मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये, त्यानंतर GS मध्ये सगळ्या ठिकाणी त्यांचा फायदा होतो. विशेष म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये मी सांगेल, माझे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या सगळ्या अनेक गोष्टी सांगेल तसा वेळ असला तर. न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, टीव्ही चॅनल्स यांचा चांगला उपयोग आपल्या अभ्यासासाठी करून घ्यायचा. आणि जे पण आपलं काही सुटलं असेल ते मॅगझिन मधून क्लिअर करायचं. म्हणजे बेसिक NCERTचा स्टडी, SSC बोर्डाच्या बुक्सचा स्टडी, रेग्युलर न्यूजपेपर वाचन, टीव्ही न्यूज हे चालू असताना अजून आता एक नवीन सांगतो, बदलता ट्रेंड्स असतात. आता मोबाईल सर्व अँड्रॉइडच वापरतात, तर काही चांगल्या ऍप्स असतात वेगवेगळ्या अकॅडमीच्या असतील किंवा काही व्यक्तींच्या असतील की ज्यांनी स्पर्धा परीक्षेच्या चांगल्या ऍप्स बनवलेल्या आहेत. त्या ऍप्स जर आपण डाउनलोड करून घेतलं तर त्यावर सर्व चालू आणि महत्वाच्या घडामोडी तुम्हाला त्या ऍप्सवर अभ्यासाला मिळतील. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या स्पर्धा परीक्षेच्या ह्या बदलत्या ट्रेंडला तुम्ही सूट होऊ शकाल. पुढची गोष्ट, जेव्हा मुलं स्टडी करा सोबत तेव्हा ग्रुप बनवा आणि ग्रुपमध्ये स्टडी करायचा खूप जबरदस्त फायदा होतो. चर्चा करा, 1-2 तास प्रत्येक टॉपिकवर चर्चा करा, तुम्हाला त्याचा निश्चितपणे स्पर्धा परीक्षेत फायदा होतो. आणि असं काही नाही, सांगतो काय, सर्वसामान्य मुलगाही एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो, अवघड काहीच नाही. प्रॉपर प्लॅनिंग, मेहनत, डेडिकेशन, स्वतःला प्रज्वलित ठेवणं. मग किती उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. डॉक्टर राजेंद्र भारुडचं उदाहरण बऱ्याच जणांना माहित असेल, त्याचं पुस्तकही आलेलं आहे. माझा चांगला मित्र आहे धुळे जिल्ह्यातला. हा राजेंद्र भारुड एका भिल्ल समाजात जन्माला आलेला चांगला मित्र. मला त्यांनी स्वतःच्या तोंडाने त्याचा अनुभव सांगितले की कसं असतं. त्यांचा घरचा व्यवसाय होता दारू पाडणे. गावाच्या एका कोपऱ्यात ते घर असतात आणि दारू पाडणे हातभट्टीच्या ह्याच्यात. वडील वारलेले, मोठा भाऊ, आई, आणि ती काय दारू वगैरे असते, ते दारू मग ती जे लोक येतात त्यांना द्यायची, पाजायचे. त्या घराच्या बाहेर येऊन बसायचे खाट टाकून आणि पाजायचे. हा लहान होता राजेंद्र, 1ली-2रीत काहीतरी असेल, काहीतरी अभ्यास करत होता. आणि नेहमीप्रमाणे कोणीतरी लोक बाहेर आले होते आणि भाऊ त्यांना दारू दिली होती, तो प्यायला बसलेले लोक. आता पेताना लोक काय गुपचूप पेत नाही, त्याच्यासोबत त्यांना फुटाणे लागतात, वटाणे लागतात, काहीतरी असतात, माहिती आहे तुम्हाला. एक माणूस बसलेला आणि त्याला कसले तरी फुटाणे वगैरे लागत होते आणि तो त्या राजेंद्रला म्हणाला की उठ पोरा उठ, इकडे म्हणे पिंट्या.
जा फुटाणे घेऊन ये, चपना घेऊन ये म्हणे मला. त्याच्या आईला राग आला. म्हणे त्या माणसाला बोलले, तू तुझं दारू पी म्हणे, त्याला कशाला सांगतो, तो अभ्यास करतोय ना म्हणे, त्याला मुळीच सांगायचं म्हणे, तो अभ्यास करतोय. तो माणूस काय ओरडला, तुझा मुलगा कुठे डॉक्टर आणि कलेक्टर व्हायला चाललाय म्हणे, त्याला सांगू नको तर. म्हणजे असं उद्धट उत्तर त्या माणसाने दिलं त्याच्या आईला की तुझा मुलगा कुठे डॉक्टर आणि कलेक्टर व्हायला चाललेला आहे. एवढंच ते पोरगे गोणपाटावर बसलेला अभ्यास करत. आई काय बोलली, माझा मुलगा डॉक्टर पण बनवेल आणि कलेक्टर पण बनवेल म्हणे, लक्षात ठेव म्हणे. पुढचा किस्सा, आईने खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलं त्याच्या आईने. बाकी सगळे ते व्यवसाय सोडून खूप कष्ट केले. मुलगा पुढे शिकला, 10वीत मेरिटला आला, 12वीत मेरिटला आला, 12वीला त्याचा MBBS ला नंबर ग्रँट मेडिकल कॉलेजला लागला. महाराष्ट्रात काहीतरी 10वा वगैरे होता, MBBS झाला. MBBS मध्ये तो युनिव्हर्सिटीत पहिला आला. राजेंद्र पहिला आल्यानंतर लास्ट इयरला त्यांच्या इथे असेच काहीतरी स्पर्धा परीक्षेच्या कुठल्या सेमिनारला बसला आणि त्यालाही वाटलं की आपण काहीतरी करावं. ते UPSC दिली. पहिल्या प्रयत्नात IRS झाला. 2012च्या प्रयत्नामध्ये तो पोरगा डॉक्टर कंप्लीट झाला, नंतर IAS झाला. IAS झाल्यानंतर जिल्हाधिकारी झाला आणि त्या पोराने आईचा शब्द केला, माझा पोरगा डॉक्टर पण बनेल आणि कलेक्टर पण बनेल. अंगाला काटा येतोय, आता मला सांगताना सुद्धा अंगाला काटा येतोय. जेव्हा मला त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं तर माझ्या अंगाला काटा आला होता. यार किती ऍडव्हर्स कंडिशन आहे, इमॅजिनच नाही करू शकत माणूस की हे असं. आईचा शब्द कसा खरा करून दाखवला. त्या माणसाला बोललेलं की सांगायचं नाही माझा पोरगा डॉक्टर पण बनेल आणि कलेक्टर पण बनेल. ही ताकद असते स्वप्न बघण्याची, ते पूर्तीच्या ध्येयासाठी. तेवढी तर वाईट कंडिशन आपली नसेल ना, निश्चितपणे करू शकतो. मी तेच सांगतो, कोणीही करू शकतं, अवघड काहीच नाही. तुम्ही तरुण आहात, तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते. हा कालावधी असतो 20 ते 30 वर्षाचा हा कालावधी. केशवसूत म्हणतात, प्राप्त काल हा विशाल भूवर, सुंदर लेणी तयाचा खोदा. हा आताचा काळ आहे ना, हा अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि आता जी लेणी तुमच्या आयुष्याची तुम्ही कोराल त्याच्यावर छिन्नी हातोड्याने मेहनत घ्यावी लागते. काही नाही, 10 तास झोपतो ना, 3 तास 4 तास झोप कमी करावं लागेल. थोडीशी तब्येत 2-5 किलो वजन कमी होईल. प्राप्त काल हा विशाल भूवर, सुंदर लेणी तयाचा खोदा. छिन्नी हातोड्यांनी तराशा आपल्या स्वतःच्या करिअरला, आयुष्याला. आणि ते करत असताना फक्त ग्लॅमर किंवा स्वार्थाचा विचार न करता सोसायटीचा विचार करा. घेणं आहे त्याप्रमाणे देण्याचाही विचार करा. मी सोसायटीमधनं मला मिळालं, आता मिळाल्यानंतर मीही देण्याचा प्रयत्न करते. कारण मी शिक्षक होतो, मला हे माहित नव्हतं मी IRS होईल किंवा IAS होईल आणि डेप्टी कलेक्टर पुढे काहीतरी असिस्टंट कमिशनर. स्वप्नातही नव्हतं. मिळालं, समाजाची साथ मिळाली. समाज पाठीशी उभा राहतो, लोक पाठीशी उभे राहतात. उद्देश चांगला ठेवा. म्हणजे त्याच्यानंतर देण्याचं काम, की चला आपण मुलांमध्ये जाऊया, ते सांगूया. रामबाग सरांनी चांगलं केलं की स्पर्धा परीक्षा संमेलन. नाही, विदर्भात मी बघतो बऱ्यापैकी एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं एक स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे. विदर्भात बऱ्यापैकी कमी दिसतं. मुलं जातात पण बऱ्यापैकी पुण्या मुंबईला जाऊन तयारी करतात. वाघ सर बोलले की मला स्पर्धा परीक्षा संमेलन घ्यायचंय, मुलांपर्यंत पोहोचवायचंय. मला गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर सगळ्या ठिकाणच्या मुलांना घ्यायचंय. काही झाले तरी चालते, PSI होऊ दे, पोलीस होऊ दे, मोठे झाले, IAS झाले, मला आनंदच आहे. म्हणून ती एक चांगली गोष्ट आहे स्पर्धा परीक्षा संमेलन. बुक स्टॉल लागलेले असतील, आज वेगवेगळे लोक येऊन तुम्हाला सांगतील की कसा करावा. आणि हे कळणं फार गरजेचं असतं. कारण मला सुरुवातीला 3 महिने लागले की नेमकं हे काय असतं हे समजून घ्यायला. म्हणून आज जेवढे पण तुमचे सत्र होतील काळजीपूर्वक ते अटेंड करा आणि त्याच्यावर मेहनत घ्या. पुढची गोष्ट, आताच्या नवीन बदलत्या स्वरूपानुसार नुसतं मोटिवेशनचं नाही सांगत, की डायरेक्ट थेट परीक्षेचं सांगतो. स्वरूप बदलत चाललंय. CSAT सारखे पेपर यायला लागले, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. त्यानंतर अधिकाधिक करंटशी रिलेटेड, इंटरनॅशनल टॉपिकशी रिलेटेड प्रश्न विचारले जात आहेत. म्हणून अत्यंत अवेअर आणि अटेंटिव्ह राहायचं. कुठल्याही घटना घडतात ना, त्या बारकाईने नोंदवायच्या मनामध्ये. हे एक्झामला येऊ शकतात. इंटरनॅशनल गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचं. युनोमध्ये काय झालंय, कुठल्या कॉन्फरन्स आलेले, सिक्युरिटी काउन्सिल काय म्हणते आहे, सिरियाचा काय प्रश्न चाललेला आहे, कोणत्या पद्धतीचा रोग आफ्रिकेमध्ये थैमान घालतो आहे, कसं काय, सगळं जगाच्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष घालायचं. सगळ्या विषयांचा नॉलेज ठेवायचं. भारताची इकॉनॉमी काय म्हणते, RBIचं काय धोरण असेल, CRR काय, SLR काय, शासनाचं यामागचं धोरण काय,
इन्क्लुजन काय असतं, शासनाच्या कोणत्या नवीन योजना आहेत त्यासाठी, सगळं छान वाचा. ज्ञान मिळवण्यासाठी वाचा. आता फक्त ध्येय हे गाठावं वगैरे हे थोडं साईडला ठेवायचं, ज्ञान मिळवण्यासाठी. आणि काय नाही कळत रे स्पर्धा परीक्षेतून, इतिहास वाचा. आपल्याला जर इतिहास वाचला प्राचीन, तुम्हाला गौतम बुद्ध कळतील, तुम्हाला महावीर कळतील. मध्ययुगीन भारताचं तुम्हाला शिवाजी महाराजांचं कार्य कळेल, अकबराचं काय ग्रेटनेस कसं, सगळं म्हणजे तुम्हाला सर्वंकष नॉलेज मिळतं. हडप्पा सिंधू संस्कृतीपासून ते तिकडे त्या नेपोलियनने काय केलं किंवा विस्टन चर्चिलचं काय धोरण होतं, पहिल्या दुसऱ्या महायुद्धापासून भारताचं, महाराष्ट्रामधले वेगवेगळे इतिहास, विदर्भाचा इतिहास, सगळं ज्ञान असतं ना, तर ते सगळीकडे कामात येतं, नुसतं स्पर्धा परीक्षेसाठी नाही. ते ओबामा एकदा पार्लमेंटमध्ये भाषण केलं होतं. ओबामा बोलले होते की इन टुडेज डे, या दिवसांमध्ये नॉलेज इज करन्सी, ज्ञान हेच चलन आहे. ज्ञान टार्गेट ठेवा सुरुवातीला, यश अपयश थोडं दूर ठेवा, मनापासून वाचा. ज्ञान म्हणून इतिहास वाचा. आतापर्यंत आपण परीक्षेत मार्क्स मिळवण्यासाठी वाचलं ना, आधी ज्ञान म्हणून वाचून बघा. ज्ञान म्हणून कधी नेपोलियन वाचून बघा. ज्ञान किंवा ते माहिती मिळावं म्हणून कधी पुन्हा शिवाजी महाराज किंवा पूर्ण पेशवेकालीन महाराष्ट्राचा इतिहास वाचून बघा, आनंद वाटेल. संविधान वाचा. एक एक कलम जेव्हा तुम्हाला संविधानाचं ज्ञान म्हणून तुम्ही वाचायला जाल, तेव्हा तुम्हाला कळेल की हे घटनाकार किंवा संविधान करणारे लोक किती ग्रेट होते, किती विचारपूर्वक त्यांनी एक एक शब्द, एक एक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. फंडामेंटल राईट्स असो किंवा फंडामेंटल ड्युटीज असेल, मार्गदर्शक तत्व असतील किंवा कुठलंही भारताची न्यायव्यवस्था, भारताचे संविधानिक असंविधानिक बॉडीज जर सर्व तुम्ही बघाल, तेव्हा कळेल की अरे हा देश चालवणं सोपं नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आसाम पासून इकडे गुजरात पर्यंत चौफेर पसरलेला, विविधतेने नटलेला हा देश ही एक पुस्तक किती छानपणे बांधू शकते. त्या पुस्तकाची ताकद, त्या पुस्तकाचा ग्रेटनेस तुम्हाला त्याच्यातून कळेल. म्हणून ते ज्ञान म्हणून कधी तुम्ही ते संविधानाचं पुस्तक घ्या हातात, भारतीय राज्यव्यवस्था हातामध्ये घ्या, मग तुम्हाला एक एक कलम त्याचं महत्त्व जाणवायला लागेल. काढा इकॉनॉमिक्सचे चांगले पुस्तक. आतापर्यंत माहीत नव्हतं आपल्याला की नेमकं काय, पैसा काय असतो, विनिमय काय आहे, व्यापार काय आहे. एक ज्ञान म्हणून असं समजा की चला फ्युचरमध्ये आपण जर समजा आपल्याला वित्तमंत्री बनवलं, तर आपल्याला कितपत ज्ञान असायला हवं इकॉनॉमीचं, तेवढं त्या अँगलने अभ्यास करा. बघा इकॉनॉमी समजून घ्या, समजायला लागेल काय इन्फ्लेशन असतं, काय कारण असतं, नेमकी महागाई का वाढते, हे पेट्रोलचे असेच भाव का असतात, भारताची आयात निर्यात किती आहे. आपण नुसतं म्हणतो महागाई वाढते, अरे पण काय वाढते, काही रिझन तर असेल, का वाढतंय, काय क्रूड ऑइलच्या प्राइसेस काय असतात, कशा कमी होतात, कशा जास्त होतात, आखाती युद्धांचा त्याच्यावर काय परिणाम होतो आपल्या देशावर. सर्वंकष नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करता. सर्व विषय तुमच्या ज्ञानाची पूर्तता करण्यासाठी सर्व विषय. विज्ञान आहे वाचा तुम्ही, स्पेस टेक्नॉलॉजीचं वाचा, सगळं स्पेस टेक्नॉलॉजीचं कळेल. नुकताच आईन्स्टाईनचा एक शोध लागलेला आहे, त्याच्या शोधाला कन्फर्मेशन झालंय, तो तुम्हाला ते पुस्तक वाचल्यावर ऑटोमॅटिक आताचा शोध कळेल. सर्वंकष सर्व विषय तुमच्या अभ्यासासाठी आहे. आतापर्यंत केलेलं नसतं, 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत वरवर मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास केलेला असतो. ज्ञान मिळवण्यासाठी करा आणि त्या ज्ञानाचं ऍप्लिकेशन नंतर एक्झाम मध्ये करा. असं नाही म्हणतो की प्रॉपर क्लासवर लावा, क्लास असला तर उत्तम, आपल्याला दिशा योग्य ठेवण्यासाठी क्लास गरजेचा असतो, नसला तरी स्वतः सेल्फ याच्याने आपण करू शकतो. अटेंटिव्ह राहा. त्यानंतर चौफेर वाचन हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे की फक्त एक विशिष्ट विषयांमध्ये पारंगत न होता सर्व विषयांचं, फक्त केवळ इकॉनॉमी आवडतो म्हणून इकॉनॉमी किंवा हिस्ट्री आवडतो म्हणून हिस्ट्री एवढंच न करता, काही विषय आवडत नसले तरी वाचावा लागतील तुम्हाला, वाचायचे, नंतर ऑटोमॅटिकली आवड निर्माण होते. न्यूजपेपरमध्ये येणारे लेखांचे विषय पण वेगळे वेगळे असतात, अत्यंत डिफरंट विषय असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक वेगळे वेगळे, कधी आध्यात्मिक असतात, कधी भारताच्या संस्कृतीशी रिलेटेड असतात. सर्व विषयांचे आवड त्याच्यासाठी निर्माण ठेवायची. बघितलं मी आता राम वाघ सरांची चाललेली धावपळ की मुलांनी जास्तीत जास्त मुलं यावे, त्यांच्यापर्यंत पोहोचावं. एक शेर आठवला तो कि सिर्फ हंगामा खड़ा हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. इम्पॉर्टंट तेच आहे, फक्त एक दिखावा हे न करता बदला, सगळं बदला. आपण विदर्भाच्या अनेक तक्रारी असतात, न्यूजपेपरमध्ये वाचायला भेटतात, लोकांशी बोलतो तेव्हाही वाचायला भेटतात.
आज जेवढ्या पण पोस्टिंग केल्या जातात MPSC थ्रू पहिल्यांदा विदर्भात पोस्टिंग केली जाते आणि काही नाही, सर्व आनंदाने येतात. आधी करायची कुरकुर की नाही, आता येतात. चित्रण बदलत चाललंय. समस्याही तेवढ्याच आहेत, विदर्भात नाही महाराष्ट्राच्या, देशाच्या. तुम्ही शेतकऱ्या आत्महत्यापासून सिंचन व्यवस्थेपर्यंत अनेक समस्या आहेत, त्या प्रत्यक्ष डील करायला भेटतील. पदच तशी आहेत की तुमच्या या सोशल समस्यांशी तुमचा खूप जवळून संबंध येणार आहे. कलेक्टर म्हणले, डेप्टी कलेक्टर म्हणले, तहसीलदार म्हणले, तर सहज दुष्काळ आणि त्याच्याशी रिलेटेड शेतकरी आत्महत्या, पीक पाणी याच्याशी थेट संबंध येतो. गट विकास अधिकारी बनल्यावर विकास कामाशी थेट संबंध येतो. मेन समस्या हाताळायला भेटतात, त्या सोडवायला भेटतात. आणि समंजसपणा ह्या वयापासून सगळ्या याच्यात तुम्ही व्यक्ती कशा आहात हे इंटरव्ह्यू मध्ये कळतं. ठीक आहे, ज्ञानाची पातळी प्रिलिम मेन्स मध्ये होऊन जाईल, पण इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात हे इंटरव्ह्यू मध्ये बरोबर जज करतात ते लोक. अर्धा पाऊण तासाच्या इंटरव्ह्यू मध्ये UPSC मध्ये अनुभव घेतलाय ना, म्हणून आतापासूनच इतकं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचल्यानंतर कळेल की आपण कसं नागरिक राहायला पाहिजे. समाजात वावरताना आतापासून सवय लावून घ्यायची की स्त्रियांचा आदर करायचा, वृद्धांचा आदर करायचा. बघा, करा, स्त्रियांचा आदर करायला लागला मनापासून, वृद्धांचा आदर करा, खूप छान फील येतं. चांगलं नागरिक बनल्याची भावना निर्माण होते. तुमचं हे सगळं व्यक्तिमत्वाचं चित्रण ऑटोमॅटिकली तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये आणि तुमच्या सगळ्या प्रश्न उत्तरांमध्ये मिळेल. म्हणतात ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. तसंच आज म्हणू शकतो, यत्र ऊर्ध्वस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रियांचा, वृद्धांचा आदर केला जातो तिथे देव रममान होतात. म्हणजे तिथं रामराज्य असतं किंवा तिथे न्यायाचं राज्य असतं. म्हणून भारतीय संविधानाचा मूळ उद्देश काय आहे किंवा MPSC UPSC ला कशा पद्धतीचा अधिकारी पाहिजे हे एकदाच कळायला लागलं, परीक्षेची डिमांड कळायला लागली, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यूची डिमांड कळायला लागली, तर आपण चांगल्या पद्धतीने त्या दिशेने योग्य पद्धतीने अभ्यास करू शकतो. आणि एक जाणवेल तुम्हाला स्पर्धा परीक्षेत हे करताना अनुभव आलेले आहेत. मी एकदा SISC नावाच्या इन्स्टिट्यूट मध्ये माझा नंबर लागलेला होता. मी UPSC ची तयारी करत होतो. माझा मेन्सचा पेपर, सगळे मेन्सचे पेपर संपले. वर्षभर अभ्यास केला होता, कंटाळलेलो होतो. सर्व मुलांचे मेन्सचे पेपर संपले आणि आपल्या आपल्या रूम मध्ये आराम करत होते. संध्याकाळची 8-9ची वेळ होती. काही मुलं माझ्या रूमवर आले आणि बोलले की चला आज आपल्याला रात्री मूवी बघायला जायचंय मुंबईला. आमचं जे सेंटर होतं ते नरिमन पॉइंट आणि मुंबई CST स्टेशनच्या बरोबर मधल्या ठिकाणी, त्या ठिकाणी आमचं हॉस्टेल होतं, मुंबईच्या अत्यंत प्रायमरी आणि महत्वाच्या एरियामध्ये. मी त्यांना म्हटलं की आता जेवण वगैरे करतो, नंतर ठरवू, एवढ्या रात्री कशाला मूवी बघायला जायचं. त्यांना विचारलं की कोणता मूवी आहे. ते बोलले की भूत नावाचा मूवी होता 2012ला आणि हॉरर मूवी होता. त्यांना म्हटलं यार रात्री 12 वाजता जायचं, म्हणजे स्वतःचे पैसे देऊन स्वतःला घाबरून घ्यायचं. कोणी सांगितलं आणि कोणी असेल का 12ला रात्री, असं मी त्यांना आर्ग्यू केली. यार कोण असेल तिथे रात्री 12 ते 3चा शोला तुम्ही जायला म्हणता आणि तो पण भूत मूवी. मग ठीक आहे, जेवण वगैरे झाले. माझी तर इच्छा नव्हती, मी झोपूनच गेलो. रात्री 11:30ला मुलं आले की चल आता मूवी बघायला जायचंय. मी म्हटलं अरे रात्री 12ला असेल कोण तिथे मुंबईच्या त्या थिएटरमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये. तरी ते म्हणे चल जाऊया. गेल्यानंतर मला खरंच वाटतं की तिथं कोणीच नसेल. जेव्हा गेलो रात्री 12 वाजता, तर त्या रात्री 12ला एवढी तुफान, प्रचंड गर्दी. 5 स्क्रीन होते, 5 का 7 स्क्रीन होते. 7च्या 7 स्क्रीन हाऊसफुल रात्री 12च्या 3च्या शोला. सगळीकडे अशा महागड्या गाड्या, महागड्या बाईक्स लागलेल्या आणि तिकीट नाही मिळालं. विचार करा, रात्री 12 ते 3च्या शोला मुंबई सारख्या ठिकाणी अत्यंत हाय प्रोफाईल लोक कार वगैरे घेऊन, सगळे कॅफे, मॅकडोनाल्ड फुल चाललेले. ते मुलं होते, लहान मुलं, ते मॅकडोनाल्डचं नाही आवडलं तर डस्टबिन मध्ये फेकणारी मुलं. तिथलं रेट बघितलं मॅकडोनाल्डचे तर 500-600 रुपये पिझ्झा, आणि मुलं एक तुकडा फेकून न आवडत फेकून देणारे. नंतर मग कंटाळाला मरीन ड्राईव्हला फिरायला गेलो तर सर्व लोक आपल्या आपले आनंदात सगळ्या याच्यात. मग मुलं चर्चा करायला लागले, मग बघा आपला भारत किती डेव्हलप्ड आहे. म्हणजे लोकांकडे एवढं संपत्तता आहे, सधनता आहे. 700-800 रुपये मल्टिप्लेक्सचं तिकीट असून सुद्धा हाऊसफुल येत आहेत 7 स्क्रीन. मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट फुल चाललेले आहेत. एवढ्या महागड्या कार्स, मर्सिडस पासून सगळं जाग्वार पासून एवढ्या कार्स आहेत. देश किती डेव्हलप आहे. आणि हा इंडिया, ज्याला आपण म्हणतो की इंडिया, जे बाहेरूनचे देश वाटतं की इंडिया डेव्हलपिंग आहे. आणि नंतर काही नाही, आम्ही मूवी तर काही बघितला नाही. रात्री 2 वाजता रूमवर आलो, झोपलो.
दुसऱ्या दिवशी पॅकिंग केली आणि आपल्या आपल्या गावी आलो. गावी आल्यानंतर खेडच गाव ना, घरी बॅग ठेवली. नंतर सहज माझा एक छंद आहे, सायकल काढायची, कुठेतरी असे खेड्याकुडून असं सहज फिरून यायचं छंद म्हणून, शेतात बांधावरून. मग अशा खेड्यांखुड्यांमधून जायला लागलो, पाडे वगैरे. तिथे जाणवायला लागलं एखादी म्हातारा, 75 वर्षाचा जर्जर म्हातारा दगडावर बसलेला आहे आणि समोर 2-3 शेळ्या चरतायत. त्याला विचारलं, का रे बाबा काय? नाही, मुलं ऊस तोडण्यासाठी गेले, मी एकटा आहे. तुझं उदरनिर्वाह म्हणून ही शेळी आहे, थोड्याशा कोंबड्या आहेत, 1 एकर 1 बिघा शेत आहे, त्याच्यावर जगतो. पुढे बघितलं, एक म्हातारी काहीतरी, तिला बिचारे कसा तरी चष्मा आहे, काहीतरी निवडत होती. म्हटलं काय करते? म्हणे काही नाही, एक गहू निवडते आहे, हे दिल्यानंतर मला काहीतरी 10-20 रुपये भेटतील. शेतामध्ये शेतकरी बसलेला, शेतात पीक नाही, दुष्काळ पडलेला. एकीकडे असा संपन्न दिसणारा इंडिया आणि एकीकडे अजून सुद्धा गरिबी संपन्नतेशी खितपत पडलेला भारत. ह्या दोन परिस्थिती एकाच दिवसात मला अशा प्रकर्षाने जाणवल्या. वाईट वाटलं यार, म्हणजे किती मोठा हा डिफरन्स आहे. आपण काहीतरी करू शकतो का? हे उत्तर त्याला नाही. आपण मोठा वाटा करू शकतो, पण आपण काहीतरी करू शकतो. बेस्ट मार्ग कुठला असेल? हाय, जा स्पर्धा परीक्षेमधून आणि प्रयत्न करा. कुठेही पोस्टिंग मिळेल ग्रामीण भागातनं, सुधारवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. गव्हर्नमेंट तुमच्या पाठीशी असतं. चांगलं काम करा, गव्हर्नमेंट पाठीशी आहे. खूप प्रयत्न करत आहे गव्हर्नमेंट करण्याचा. वरच्या लेवलला पॉलिसी खूप आखल्या जात आहेत, अंमलबजावणी होत नाही. आणि ते अंमलबजावणी करणारे कोण असतं? कोणीच नसतं. आम्हीच अधिकारी बनलेले कर्मचारी तिथे असतात. आणि शोकांती काय होते की तेच झालेले शुक्राचार्य बनतात. म्हणजे गव्हर्नमेंट निधी देतंय, सर्व करायला तयार आहे, पण ते अंमलबजावणी करणारे आपण आहोत. आपण तिथे जाऊन ती करावी आणि ह्या देशाच्या, राष्ट्राच्या विकासामध्ये आपण सर्वांनी योगदान करावं. याच्यासाठी तुम्ही जा, स्वतःच्या करिअरसाठी जा, आई वडिलांच्या स्वप्नासाठी जा, चांगली सेवा करता येईल त्यासाठी जा. आणि हेच वय आहे. नंतर एकदाच वेळ निघाली तर मग वय 27-28 क्रॉस केल्यानंतर बऱ्यापैकी वेळ हातातून निघून जाईल. म्हणून आत्ताच जागृत व्हा. नेक्स्ट लेक्चर किंवा नेक्स्ट सेमिनारमध्ये अनेक लोक येऊन तुम्हाला सांगतील, काळजीपूर्वक ऐका, त्यानुसार फॉलो करा. आणि हीच वेळ आहे, नाहीतरी पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणतात ना की हमने जाना ही नहीं कि हम कुछ कर सकते थे, हमने जाना ही नहीं कि हम कुछ कर सकते थे, हम तो झील की तरह ठहरे रहे, दरिया बनते तो बहुत दूर निकल सकते थे, तो बहुत दूर निकल सकते थे. ठीक आहे. याच्यानंतर 2 दिवस काय तुमचे संवाद, परिसंवाद चालतील. तुमच्या काय मनातल्या शंका वगैरे असतील ते मुलांना विचारा. आणि एवढं बोलून मी माझे काय 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू.